नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। नवी मुंबई महानगर पालिका के मोरबे बांध में इस साल संतोषजनक वर्षा होने के कारण बांध पूरी क्षमता से भर गया। इसी पार्श्व भूमि पर सोमवार 8 सितंबर को वन मंत्री गणेश नाइक और पालिका आयुक्त डॉक्टर कलेश शिंदे के हस्ते जल पूजन किया गया। अगस्त महीने के मध्य में हुई मूसलाधार बारिश के चलते 20 अगस्त को बांध 88 मीटर की सर्वोच्च जलपातिल तक पहुंच गया। इस स्तर पर 190.89 मिलियन घन मीटर पानी का संचय होता है। बांध क्षेत्र में इस वर्षा अब तक 3,409 मिलीमीटर वर्षा दर्ज की गई है। पूर्वे बांध से फिलहाल प्रतिदिन 450 MLD पानी की आपूर्ति की जा रही है। नवी मुंबई शहर के साथ साथ कामोठे और मोरबे परिसर के 7 गांवों को भी पानी उपलब्ध कराया जा रहा है। बांध पूरा भर जाने से गर्मियों में पानी की कमी की आशंका कुछ हद तक टल गई। हालांकि लगातार बढ़ती जनसंख्या और भविष्य की आवश्यकताओं को देखते हुए नागरिकों से पानी का काटेकोर उपयोग करने की अपील महानगर पालिका की ओर से की गई है। मोरबे बांध के भरने से नवी मुंबईकरों को बड़ी राहत मिली है और आने वाले समय में पानी की समस्या काफी हद तक कम होने की उम्मीद है। दैवाने गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नवीमुंबईच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद आहे। दादा, वनमंत्री म्हणून आपण खूप साऱ्या गोष्टी आज आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण नमूद केल्या। अतिक्रमणाचा विषय असू दे, मोरबे धरण शहराची लोकसंख्या 2055 पर्यंत आम्ही नियोजन केलं। 50च्या पुढे जाऊन आज आपण बघितलं तर आणि 2047 भारत आपण 100 वर्ष स्वातंत्र्याचा होईल। 2035 मध्ये महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2035 पर्यंत असे 3 टप्प्यामधलं आपण नियोजन आपण केलेलं आहे। आणि ह्या नियोजनामध्ये विशेषतः लोकसंख्या ही 45 ते 45 लक्ष होईल आणि 45 लक्ष लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठ्यासाठी आपण पाताळगंगामधून एक 50 MLD घेतोय आणि पोशीर आणि शिलार हे 2 धरणांची मान्यता झाली, त्याच्यातून 500 MLD पाणी मिळणार आहे। मला खात्री आहे की ही जे आजचं जी काही लोकसंख्या वाढीव लोकसंख्या आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या गतीला आपण म्हटलं तरी कमी होईल गती वेग जो आहे आणि बऱ्यापैकी तो नॉर्मलाइज आपण एक प्लॅटू म्हणतो तिथे स्थिर होतील अशा पद्धतीची जागतिक किंवा सगळे आकडेवारी समोर येते आणि त्यामुळे आपल्या शहरासाठी कायम शाश्वत पाणी पुरवठा राहील याची खात्री घेतलेली आहे। चा क्षण आहे मला माझे योग मी म्हणतो अवभाग्य समजतो की 2 वेळा मी लागोपाठ धरण भरलेलं आहे। 3रं वर्ष आहे, त्याच्यातले 2 वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं। मी आपण निसर्गाचं खरं आपण आभार मानले पाहिजेत, कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे। पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली, आपल्याला हा जे काही स्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी जे शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत। त्याच्याकरता पाण्यावर आपण काटेकोरपणे वापर केला पाहिजे। जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर 70 ते 75% पाणी हे 30% पर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी, परंतु 70% पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्सारण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो। याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण 2 कंपन्यांबरोबर आता मोठे MIDCबरोबर 40 MLDचा करार केला आहे। नवीन एअरपोर्टचं आहे, आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला 5 MLD पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूरमधून देतो आहे। जवळजवळ 2 मोठ्या ज्या सेमीकंडक्टर याच्या कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोलेस आणि ह्यांच्याबरोबर आपण स्वतः करारनामे केले, त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो। आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण। जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून नवी मुंबईकरांना त्याचे हे होईल। नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी, प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्त्वाची आहे आणि क्वालिटी
दोन्ही म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणारं त्याचा जो गुणक आहे तेवढं पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत. गावठाण विभागात आणि झोपडपट्टी विभागात जी मीडिया टुडे के लिए नवी मुंबई से मनोज भिंगाडेर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।